नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता यानंतर आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. मुंबई महानगरपालिकेने नवी नियमावली आता जाहीर केलेली आहे. उद्यानं आणि समुद्र किनाऱ्यांवरचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत उद्यानं आणि समुद्र किनारे खुले असतील. डोंबिवलीमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं. डोंबिवली पूर्वेकडच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी जबरदस्त गर्दी केलेली आहे. लस कमी आणि लोकांची संख्या जास्त असल्यानं इथे पुरता गोंधळ उडाल्याचं दिसलं. 25 दिवसांनी डोंबिवलीत लस उपलब्ध झाली असून फक्त लसींचे 150 डोसच उपलब्ध झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. केंद्रावर 500हून जास्त नागरिक लसीसाठी रांगेत उभे आहेत. डोंबिवलीमध्ये लोकल प्रवासासाठी प्रवाशांचीही मोठी रांग लागल्याचं बघायला मिळालं. पास काढण्यासाठी प्रवाशांनी तिकीट खिडकीसमोर रांग लावलेली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीकरांनी पास काढण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. केंद्रीय मंत्रिमंडळातले नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी आजपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. डॉक्टर भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा भगवानगडावरून सुरू होणार असून पंकजा मुंडे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. डॉक्टर भागवत कराड यांची यात्रा मराठवाड्यातल्या 7 लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. नारायण राणे यांची यात्रा 19 ऑगस्ट पासून मुंबईत सुरू होणार आहे. या यात्रेमध्ये 4ही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील. तसंच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी सुद्धा संवाद साधतील. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा ठाणे आणि रायगड जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघांमधून निघणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सिंहगड दौऱ्यावर आहेत. 11 वाजण्याच्या सुमारास ते गडावर पोहोचणार असून दौऱ्यादरम्यान सिंहगडाची ते पाहणी करतील. यावेळेला ते वृक्षारोपण सुद्धा करणार आहेत. राज्यपालांच्या या तासाभराच्या सिंहगड दौऱ्यामध्ये राज्यपाल तानाजी मालुसरे समाधी, कल्याण दरवाजा, राजाराम महाराज समाधी आणि टिळक निवासस्थानाला भेट देतील. पर्यटन बंदी असताना सुद्धा राज्यपाल हा दौरा करत असल्यामुळे या दौऱ्यानंतर कदाचित वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची लवकरच नियुक्ती होईल अशी आपल्याला आशा असल्याचं मत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. भुसावळ नगरपालिकेच्या वतीनं केलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सोलापूरचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आता भरणे यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. सोलापूरमधल्या माझी वसुंधरा कार्यक्रमादरम्यान हा सगळा प्रकार घडला. दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात पुण्यातल्या शिवसेनेच्या महिला आघाडीनं आंदोलन केलं. तसंच त्यांनी भरणे यांच्या वक्तव्याचा निषेध सुद्धा केला. चंद्रपूरमधल्या जिवती तालुक्यातील घोडणकप्पी गावाला अखेर रस्ता मिळालेला आहे. गावाला जोडणारा 2 किलोमीटरचा रस्ता कोलाम आदिवासी बांधवांनी श्रमदानातून पूर्ण केला आहे. गावाला 74 वर्षांनी मिळालेला रस्ता त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमगणारा ठरलाय. सेल्फीच्या नादामध्ये 2 भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरच्या गोसेखुर्दमध्ये घडलेली आहे. मातीच्या ढिगाऱ्यावरून सेल्फी काढताना पाय घसरल्यानं एक भाऊ वाहत्या पाण्यात पडला. त्याला मदत करायला त्याला वाचवायला गेलेला दुसरा भाऊ देखील यामध्ये वाहून गेला.
यातल्या एकाचं वय 37 वर्ष आहे, दुसऱ्या भावाचं वय 31 वर्ष आहे. हे दोघेही उमरेड इथले रहिवासी आहेत. नालासोपाऱ्यातल्या चंदन नाका इथं महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा पहाटे 4च्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे समजू शकलं नाही, पण सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. या परिसरातला वीज पुरवठा मात्र खंडित झालाय. गेल्या 10 वर्षांपासून राज्यामध्ये शासकीय महाविद्यालयातील ग्रंथपाल भरती रखडलेली आहे. जे ग्रंथपाल सध्या कार्यरत आहेत त्यांना फार कमी पगार आहे. रखडलेल्या ग्रंथपाल भरतीकरता पुणे आणि नागपूरसह कोल्हापुरात 12 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन केलं जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय एकमेकांकडे बोट दाखवत ग्रंथपाल भरतीचा चेंडू टोलवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये खासदारांच्या घरासमोर ओबीसी संघटनेनं ढोलबजाव आंदोलन केलं. खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर हे ढोलबजाव आंदोलन करण्यात आलं. पिंपरी चिंचवडमधल्या हॉटेलमध्ये नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. नियम मोडून वीकेंड पार्टी करणाऱ्या सुमारे 200हून अधिक तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हे हॉटेल देखील सील करण्यात आलेलं आहे. कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी गंगेश्वर उर्फ संजूभाई श्रीवास्तव याला अटक करण्यात आलेली आहे. दिंडोशी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. कोठडीमध्ये आता श्रीवास्तवची चौकशी होणार असून आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांकडे सोपवलं जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातले बहुतांश प्रकल्प कोरडे आहेत. त्यामधून मेहकर तालुक्यातील उतावळी धरण हे 100% भरलंय. या प्रकल्पावरून किमान 7 गावांना पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या गावांचा पाण्याचा प्रश्न आता मिटला असून या प्रकल्पाच्या सुरक्षा भिंतीवरून पाणी वाहत असल्यामुळे गावकरी आणि पर्यटक या धरणामध्ये आता पोहण्याकरता पाण्यात उतरत आहेत. आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्यानंतर अमरावती जिल्हा पूर्णपणे अनलॉक झालाय. त्यामुळे मेळघाटातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या चिखलदरा इथं पर्यटकांनीही गर्दी केलेली आहे. नेहमीच पर्यटकांची वर्दळ असलेल्या चिखलदरा इथं लॉकडाऊनच्या काळामध्ये शुकशुकाट होता. मात्र आता पर्यटक परतल्यामुळे स्थानिकांचा रोजगारही सुरू झालाय. श्रावणातला आजचा दुसरा सोमवार आहे. भीमाशंकरमध्ये पहाटे 5 वाजता स्थानिक निवडक पुजाऱ्यांनी शिवलिंगाची पूजा करून दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा बांधली. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे मंदिरं बंद असल्याकारणामुळे भाविकांनी दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सध्या शुकशुकाट आहे. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील स्मृतीस्थळावर जात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. तालिबान्यांनी काबूलचा कब्जा मिळवल्यावर नागरिकांची स्थलांतरासाठी आता धडपड सुरू आहे. काबूल विमानतळावर गोळीबार झाल्यानंतर कमर्शियल फ्लाइट्स रद्द करण्यात आलेल्या होत्या. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलंय. 20 वर्षांच्या लढाईनंतर अखेर तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतलाय. अफगाणिस्तानमधनं पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडण्याचं कारणही स्पष्ट केलंय.
लोकांना जास्त रक्तपात बघावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानमधून पलायन केल्याचं त्यांनी फेसबुक पोस्टवर स्पष्ट केलंय. तालिबान राजवटीची झलक दाखवणारी दृश्य आता समोर येऊ लागलेली आहेत. काबूलमधील मुख्य तुरुंग तालिबानांनी फोडलं आणि हजारो दहशतवाद्यांनी तुरुंगातनं पलायन देखील केलेलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काबूलच्या तुरुंगातल्या हजारो कैद्यांना तालिबाननं आता मुक्त केलेलं आहे. यामध्ये इस्लामिक स्टेट, इराक अँड सिरिया आणि अल कायदाच्या अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे. तालिबानांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावरही ताबा मिळवल्याचं समजतंय. तालिबानला भारताशी चांगले संबंध ठेवायचे असल्याचंही बोललं जात आहे. भारतासोबत चांगले संबंध हवे असल्याचं सातत्यानं सांगितलं गेलेलं आहे. अफगाणिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकारी पूर्णपणे सुरक्षित असतील आणि कुणालाही घाबरण्याची भीती बाळगण्याची गरज नाही असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. अफगाणिस्तानमधल्या घटनांवर मलाला युसुफजई हिनं चिंता व्यक्त केली आहे. तालिबान अफगाणिस्तानवर ताबा मिळवत असल्याचं पाहून आम्हाला प्रचंड धक्का बसला. तिथल्या महिला, अल्पसंख्य आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांविषयी खूप चिंता वाटत असल्याचं तिनं ट्विट केलेलं आहे. हैतीमध्ये झालेल्या 7.20 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठी जीवितहानी झालेली आहे. मृतांचा आकडा वाढतच चाललेला आहे. आतापर्यंत 1297 जणांचा मृत्यू झालाय तर 2800 जण जखमी झालेले आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.